साठी सज्ज झालं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे हैदराबादमध्ये सफरान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। सफरानची नवी सुविधा भारताला जागतिक एमआरओ हब म्हणून स्थापित करण्यास मदत करेल। या एमआरओ सुविधेमुळे उच्च तंत्रज्ञान एरोस्पेस क्षेत्रात युवकांसाठी नवीन संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। साथियों, साफरान की ग्लोबल ट्रेनिंग, नॉलेज ट्रांसफर और भारत के इंस्टीट्यूशंस के साथ साझेदारी, इससे देश में एक ऐसी वर्कफोर्स तैयार होगी जो आने वाले वर्षों में पूरे एमआरओ इकोसिस्टम को नई गति, नई दिशा देगी। इस फैसिलिटी से देश के दक्षिण भारत के नौजवानों के लिए रोजगार के अनेक अवसर बढ़ेंगे और हम सिर्फ एविएशन एमआरओ तक सीमित नहीं रहना चाहते। हम शिपिंग से जुड़े एमआरओ इकोसिस्टम पर भी बहुत बड़े स्केल पर काम कर रहे हैं। तिथल्या विशेष आर्थिक क्षेत्रात 45,000 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेलं हे अत्याधुनिक सुविधा केंद्र जवळपास 1300 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलं आहे। या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे। दरवर्षी 300 लीप इंजिनांच्या सर्व्हिसिंगसाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे। जागतिक गुणवत्तेला साजेशा पद्धतीनं इंजिनांची देखभाल दुरुस्ती सेवा देता येण्यासाठी अद्ययावत प्रक्रिया उपकरणं या केंद्रात बसवण्यात आली आहेत। हे केंद्र वर्ष 2035 मध्ये पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार आहे। मुंबईत 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला